नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारत पेट्रोलियम जवळील सार्वजनिक ठिकाणी एएसटीओ पथकाने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी कार्यवाही केली। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एएसटीओ पथकाने छापा टाकला असता तौसिफ नियाज कुरेशी वय वर्ष 26 आणि एक 34 वर्षीय महिला हे दोन आरोपी पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करत असल्याचे पंचासमक्ष आढळून आले। या कार्यवाहीत 1,40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 आणि 5 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्व आरोपी आणि पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना पाचपावली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। एएसटीओ पथक क्राईम ब्रांच नागपूर सिटी या पथकाचे इंचार्ज पोलीस निरीक्षक तोडाशे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही आरोपी हे अवैधरित्या प्रोस्टिट्यूशन या व्यवसायासाठी महिला पुरवत आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या टीमसह त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहितीमध्ये सत्यता असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्यानुसार दोन ज्या महिला आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्यातून आणण्यात आल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण 2 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एक ॲक्यूज आहे ते अजून वॉन्टेड आहे। त्याचा पुढील शोध सुरू आहे। पाचपावली पोलीस स्टेशन येथे अवैध मानवी तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास आता पाचपावली पोलीस स्टेशन करत आहे। एकूण ह्याच्यामध्ये 1,04,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी पाचपावली पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आलेला आहे।